शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 20 जून 2026 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुपारी 3 वाजेनंतर 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये। इथं समजून घ्या, पीएम किसान योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य आहे। ई केवायसी 30 जून 2026 पूर्वी तुम्हाला करायची आहे, परंतु येणारा जो हप्ता आहे 20 जून 2026 रोजी येणार आहे। या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करावी लागेल का, हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 30 जून पर्यंत ई केवायसी ही बंधनकारक ठेवण्यात आली आहे। ई केवायसी फक्त 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येतं, आपला चेहरा दाखवून। जर तुमच्याकडे वेळ असेल तर ई केवायसी करून घ्या, कारण कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येतीलच जर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये पात्र असाल तर। त्यानंतर समजून घ्या, ज्या शेतकऱ्यांच्याकडून ई केवायसी झालेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 30 जून 2026 पूर्वी ई केवायसी करून घ्यायची आहे। जर हप्ता तुम्हाला 20 तारखेला आला तरी सुद्धा तुम्हाला ई केवायसी करायची आहे। ज्या लाभार्थ्यांनी केलेली नाही अशा लाभार्थ्यांनी आपला चेहरा दाखवून पीएम किसान योजनेच्या अधिकृत ॲपच्या माध्यमातून घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला ई केवायसी करता येतं। जर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला ई केवायसी करता येत असेल तर करा, नसेल तर सीएससी सेंटर वरती जाऊन हमखास ई केवायसी करून घ्या। वार्षिक ई केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे। वारंवार केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाकडून आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। या संदर्भात जो परिपत्रक जाहीर करण्यात आलेला होता त्या परिपत्रकामध्ये सुद्धा व्यवस्थित माहिती देण्यात आली होती, त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। त्या संदर्भात स्पेशल माहितीचा एक व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला होता। ज्यांनी आतापर्यंत ई केवायसी आपला चेहरा दाखवून केलेला नाही आहे अशा लाभार्थ्यांनी मात्र नक्की ई केवायसी करून घ्या। आज न उद्या पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करावीच लागणार आहे 30 जून 2026 पूर्वी।